आणि आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूया. सुरुवातीला राजकीय बातम्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. जिरवाळ लाचखोरी प्रकरणासंदर्भात देखील कोर कमिटीत चर्चा होणार. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांचा पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर. अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोत, तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री. विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडनं भावना व्यक्त. 2013ला भाजप नगरसेवकाकडनं टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव. बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडनं प्रस्ताव मंजूर. सपकाळांकडनं प्रस्तावाचं पत्र समोर. भाजपनं राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला. भाजपनं फायद्यासाठी टिपूची कबर खणली, पण त्याच कबरीत तेच पडले. सामनातनं भाजपवर टीकास्त्र. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आत्ताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्य होत्या, तर ठरावाचे अनुमोदक अमित साटम होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानवरती गौरवाची फळं उधळली होती. भाजपनं टिपू सुलतान या प्रकरणामध्ये बैल मुजेमार करू नये. टिपू सुलतान प्रकरणावरनं संजय राऊतांचा भाजपवरती निशाणा. तर मुंबई महापालिकेत त्यावेळी भाजपची ताकद नव्हती. अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या वादावरनं गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया. आंदोलनातून जाळपोळ हाणामारी होणं अत्यंत दुर्दैवी. भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती दगडफेक होत असेल तर निषेध करतो. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील दगडफेकीवरनं काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्याकडनं निषेध व्यक्त. काँग्रेसची आज 4 वाजता बैठक. भाजपच्या नेत्यांना अटक करा. पुण्याच्या महापौरांसह भाजपच्या शहराध्यक्षांवरती गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा इशारा.